पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमधल्या चिखली आणि कुदळवाडी असा सगळा एरिया आहे जिथे आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं डिमॉलिशन ड्राईव्ह चाललं आहे. काय तर अतिक्रमण हटाव ही सगळी मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. आता मूळ मुद्दा असा आहे सगळ्यामध्ये की जे उद्योगधंदे गेल्या 30 ते 40 वर्षापासून इथे सगळे सुरू आहेत ते एका रात्री डायरेक्ट अनधिकृत कसे काय झाले किंवा काही जणांकडे म्हणण्यापेक्षा बेसिकली सातबारे लोकांकडे असतील, त्यानंतर इथल्या ज्यांच्या जागा आहेत त्यांचं स्वतःची मालकी हक्क असतील. त्याच्या व्यतिरिक्त जे इंडस्ट्रियलिस्ट इथे बऱ्याच वर्षापासून म्हणजे लोक मला मी मागच्या व्हिडिओ केला तेव्हा मला फक्त म्हटले नाही इथे फक्त स्क्रॅप्स आहे वगैरे, तर असं नाही. इथे एक ज्याला आपण इकोसिस्टीम उभे राहते म्हणतो की पूर्ण एक वेगवेगळ्या गोष्टींची अर्थव्यवस्था, स्पेअर पार्ट्स असतील, स्क्रॅपचं मार्केट असेल, इथून जालन्याला सगळं रिसायकलला बऱ्याचशा गोष्टी घेऊन जातात किंवा याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या नाशिक असेल, इथं पुण्याचा इंडस्ट्रियल झोन आहे सगळा, अशा वेगवेगळ्या भागांना सुटे भाग पुरवायचे असतील, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग असेल, इथल्या ऑटोमोबाईल सेक्टरचं असेल, तर अशी बरीच मोठी इकोसिस्टीम उभी राहिलेली होती. अतिक्रमण हे एक कारण या सगळ्यातलं आलं समोर आणि ह्या सगळ्याचा कणा अगदी मोडला आणि आता ही सगळी कोलमडून पडली अशी आता सगळ्याची परिस्थिती आहे. मी स्थानिकांशी बोलायचा प्रयत्न केला की बाबा नक्की तुमचं काय म्हणणं आहे, मागच्या वेळी त्यांच्या पोचवलं आहे, पण आत्ता ज्या भागात मी इथं उभा आहे ना हा संपूर्ण इंडस्ट्रियल होता आणि महत्त्वाचं काय तर इथे सगळे वर्कशॉप्स होते. म्हणजे छोटे छोटे पार्ट्स बनवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टींचे सगळे ते वर्कशॉप्स होते, त्यांच्या मशिनरीज होत्या, कोणी प्लास्टिकचं काही बनवत होतं तर कोणाचे मेटलचे पार्ट्स होते. आणि आता बघा तुम्हाला इथे दिसेल की क्रेन झाल्यात, ट्रक्स चाललेत आणि जे तुटलं आहे ते वेल्डिंग मशीनने किंवा कटर जे असतात आपले त्या गॅस कटरने ते तोडलं जातं आहे, त्याचे तुकडे बनवून ते परत नेले जात आहेत आणि जे काय आता उरलं आहे त्याला सुद्धा आणि लिफ्ट करायला मशिनरीज वगैरे आताच्या घडल्या सगळ्या क्रेन वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या आहेत. आता मूळ मुद्दा काय ह्यातला सगळ्याचा संपूर्ण प्रकरणातला की हे सगळं इथे काम सुरू आहेत, इट इज फाईन. त्याच्या पुढे जाऊन इथं बरीच लोक मला भेटली मगाशी की जी इथेच गेले बऱ्याच वर्षांपासून काम करतायत त्यांचं आता उपजीविकेचं काय, इथपासून हे सगळे प्रश्न उपस्थित आहेत. यात जर सगळे इकडे या बरं तुम्ही. मी मगाशी राऊंड मारत होतो तेव्हा इथले बरेच जण मला दिसले आणि साधारण कळतंच इथे कोण वर्कर आहे आणि कोण काय. पण सगळ्यात तुम्ही सांगा तुम्ही कुठले आहात? मेरा या बाजू में गोडाऊन है जैन माझा याचा जवळचा गोडाऊन आहे आणि माझ्या इकडे बॅरल रिकंडिशनिंगचं काम होता. बॅरल काय? बॅरल रिकंडिशनिंग करतो आम्ही. हां, जुने बॅरल घेतो आम्ही, त्याला आम्ही वॉशिंग करतो, क्लिनिंग करतो आणि परत ते आम्ही इंडस्ट्रीला सप्लाय करतो आम्ही. आणि आम्ही इकडे मागच्या 30 वर्षापासून काम करतो आहे. आम्ही इकडे जेव्हा काम केलं होतं त्यापासून इकडे सगळे छोटी मोठी इंडस्ट्रीज आहे. स्क्रॅपचं गोडाऊन पण आहे इकडे, पण जास्तीत जास्त इंडस्ट्रीज आहे आणि बाकी जी इंडस्ट्रीज आहे त्यांच्याकडे तर एवढी मोठी मोठी मशिनरी आहे की त्यांना इकडे मशीन लावायला एक महिना जातो. आणि आम्हाला इकडून असं काढलेलं आहे की 15 दिवसाच्या नोटिसांमध्ये आम्हाला सांगितलं की तुम्ही इकडे तुमची जागा खाली करा. आणि जे मशिनरी आपल्याला एक महिना लागतो बसवायला त्या लोकांनी 15 दिवसाचा नोटीस काढून आम्हाला कसं काय काढायला सांगितलं आहे. आणि इकडे बरेच लोक आहे, इकडे नाही म्हणाले तर 1,00,000 कामगार लोक काम करत आहे. आता ह्या सगळ्यांचे रोजगार गेलेला आहे, आमची कंपनी गेलेली आहे, आम्हाला दुसरी जागा भेटत नाही आहे आणि भेटली तर आम्हाला आज आमच्याकडे एवढे पैसे नाही आहे की आम्ही दुसरी जागा पण इकडे विकत घेऊ शकू. आणि तोपर्यंत आम्ही काय करू? जोपर्यंत आम्हाला दुसरी जागा भेटत नाही आहे तोपर्यंत आम्ही काय करणार आता इकडे? 30 वर्ष तुमचं? हां, माझ्या वडिलांनी इकडे जागा घेतली होती 96मध्ये आणि काय 97मध्ये 98मध्ये आम्ही इकडे काम चालू केलेलं आहे. तेव्हापासून? हां, ग्रामपंचायत तुमचं हां ते माहिती मला. तुमचं कुठलं इथं? माझं समोर प्रवीण शेलार माझं नाव आहे. हे कोणतं हे रिक्षा उभी इथून आतमध्ये? हे पूर्ण तोडलेलं दिसतंय जे माझं आहे. कॅमेरामॅन दाखवा बरं ते कोणतं तोडलं ते. समोरचं पूर्ण आणि जमीन दोस्त म्हणजे पूर्ण आहे ना, पाडायचं ठीक आहे, निर्दयपणे पाडलेले म्हणजे आतमध्ये काहीच ठेवलेलं नाही. आणि आमचं काय प्रदूषण करणारी गोष्ट नव्हती. आमच्या CNC मशिनरी होत्या. कसल्या होत्या? CNC मशिनरी होत्या. आधी काय सांगितलं ज्यांचं प्रदूषण आहे त्यांना काढणार होते, पण इथं इंडस्ट्री इथं कोणी म्हणजे इथं आहे ना 70% पूर्ण इंडस्ट्रीवाले प्रेस आणि CNC वाले लोक होती. आणि म्हणजे टायमिंग पण द्यायला पाहिजे ना, म्हणजे 15 नोटीसमध्ये आपण भाडेकरू तरी सांगू शकतो का घर खाली करा. तो पण भाडेकरू पण 2 महिने मागतो, तर आम्हाला कमी 3 महिन्याचा वेळ दिला पाहिजे होता की सगळं खाली करायला. गव्हर्नमेंटचा नियम आहे 1 महिना मुदत असते आणि आम्हाला 15 दिवस दिले. आम्ही मशीन शिफ्ट करत होतो, आमच्या मशीन थोड्या राहिल्या होत्या, तिकडून पूर्ण बुलडोझर आले, आम्हाला बाहेर काढलं. अहो तर 2 तास द्या आम्हाला, मशीन काढू द्या बाहेर, अजून 2 तासाने काय फरक पडणार आहे? नाही म्हणले बाहेर काढून डायरेक्ट भिंत तोडली. म्हणजे असे निर्दयपणे काम केलेले. पाण्याचं पाईप काय ते दिसत तिथे? होय, समोरचे पूर्ण दिसतं ना चौकोन, हा पूर्ण माझा आहे, समोरचं पण माझं आहे. ते समोर जे पत्रे पडले ते पण तुमचं का? दोन्ही समोरचे आमचे शेड पाडलेले. एकच मिनिट या बरं जरा आपण
सगळ्यांकडून आपण समजून घेऊ नक्की काय झालं काय नाही ते. आता परवा मी गेलो तेव्हा इथले स्थानिक जे सगळे होते भूमिपुत्र त्यांच्या रोजगारावरती कशी गदा आली ते सगळं बघतो. आता मी मुद्दामून आलो हे सगळं बघायला की इथं काय चाललंय. हे तुमचं आहे? हां, हे पण माझं, हे पण माझं. हां. दोन्ही माझं आहे. एक मिनटं, हे काय आता हे खणलेलं दिसते? ते जाता येतं ते खड्डा पडला, ड्रेनेज फुटलं. हा, ड्रेनेज फुटलं इथं. हे तुमचं पडलेलं? हां, हे माझं पडलेलं आहे. हां. आणि हे पण समोरचं, हे CNC मशीन होत्या सगळ्या. इथं काही प्रदूषणाचा वगैरे त्रास नव्हता. आणि ह्या एरियामध्ये पूर्ण CNC आणि VMCचा पूर्ण एरिया होता. इथं स्क्रॅपचा आणि याचा काय विषय नाही? विषय नव्हता. आणि माझं म्हणणं काय की वेळ तरी 3 महिने कमी दिला पाहिजे होता. म्हणजे आम्ही काढत असताना बुलडोजर आला आणि आम्हाला राहिलं मटेरियल काढून पण नाही दिलं. अशा प्रकारे कारवाई केलेली आहे. तुम्ही ते ऑलरेडी काढत होते नोटीस आल्यानंतर? नाही, म्हणजे जेव्हा त्यांची कारवाई पुढे पुढे आली तेव्हा आम्ही काढत होतो. इथं काढत असताना चालूमध्ये बुलडोजर त्यांनी पाडलेला आहे. कितीचं नुकसान झालं? तरी आमचं शेडचं मालमत्तेचं मिळून 1 कोटीचं नुकसान झाले असेल. 1 कोटी रुपयाचं नुकसान झालं? हां, मालमत्तेचं. म्हणजे आम्ही मशीनी हलवल्या, पण हे जे शेड बांधायला तुमच्या मशीन वाचल्या त्यातल्या? तरी आम्ही मशीन काढल्या. थोडंसं आमचं काय, मागं आता मग हे काय ओमकार इंडस्ट्रीज काहीतरी दिसते, ह्याच्या मागं बघितलं त्या मशीनवरच स्लॅब आहे तो. हा, काही लोकांना मशीन काढायचा पण वेळ नाही भेटला. स्टार्टिंगला त्यांनी पहाटे 5 वाजता कारवाई चालू केली. मालक लोकांना संध्याकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता कळलं की आमचं शेड पाडले म्हणून. आता इथे तर सगळं हे तर डिमॉलिशच केलेलं दिसतं नाही का? म्हणजे हे आम्हाला काढायलाच अजून डबल खर्च आहे. आणि याला खर्च वेगळा आहे तुम्हाला. आणि बऱ्याच लोकांना तर म्हणजे आता लगेच शेड भाड्याने भेटत नाहीत, लगेच जाऊन ठेवणार करू. लोकांनी ओपनमध्ये मशीन ठेवल्या शेतामध्ये नेऊन मशीनी ठेवल्यात की नंतर कुठेतरी बघू. आता फक्त मशीनचं नुकसान होणे म्हणून उचलून बाजूला ठेवलेल्या आहेत मशीन. तुमचं कोणतं इकडचं आहे का? हा गोडाऊन माझा आहे. ती ब्लू कलरची मशीन दिसते ना, हां, ते गोडाऊन माझं आहे. मी ते पण नाही काढलं, मी सगळे तिकडेच सोडलं आहे. बाकी जे पण माझा ATP प्लांट होता, इव्हॅपोरेटर होता, MPCB कन्सेंट काढलेला मी, त्याच्यासाठी इव्हॅपोरेटर लागतो, ATP लागतो, सगळे तिकडे सोडलेलं आहे. ते 5 लाखाची मशीन आहे, सगळे तिकडे सोडलेली आहे. काहीच नाही काढलं मी. आणि ते तुम्ही आता म्हणाले MPCB म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डची परवानगी? पोल्युशन कंट्रोल बोर्डची त्याची परवानगी लागते. ते परवानगी मी काढलेली आहे. 2013 पासून मी इकडे काम करतोय. 2013 पासून ती परवानगी काढली आहे. 3 वेळ माझा रिन्युअल पण झालेला आहे. सगळं झालेलं आहे माझं काम पूर्ण क्लिअर आहे. तरी हे सगळं असं केलेलं आहे. आता इंटरव्ह्यूमध्ये लोक सांगतात की इकडे काम करणाऱ्या लोकांकडे MPCBचा सर्टिफिकेट पण नव्हता, पण बरेच लोकांकडे इकडे MPCBचा सर्टिफिकेट पण आहे. आम्ही आज एवढा टॅक्स भरतो आहे, आम्ही आज एवढा GST भरतो आहे, इन्कम टॅक्स भरतो आहे, भारताच्या इकॉनॉमीला आम्ही वाढवतो आहे. आणि त्या लोकांनी असं आम्हाला केलं आहे की आम्ही काय करतच नाही इकडे. ते असं म्हणतात आम्ही टॅक्सची पण चोरी करताय, पण आम्ही काय चोरी वगैरे कोणी इकडे करत नाही. सगळे प्रामाणिकपणे इमानदारीने इकडे सगळे काम करत आहे. ये जो बेल्ट है ना सर, तुमचं कोणतं आहे? महावीर इस्पात. हाँ, और हम लोग को क्रेन लावली आता हे उचलताय तुम्ही? है सर, ये तो बहुत सा हम लोग ने निकाल दिया मटेरियल अभी, क्योंकि शिफ्ट कर रहे हैं. आप अगर पहले देखते ना इसका सिचुएशन, आप बिलीव नहीं कर सकते ऐसा वर्स्ट सिचुएशन में हम लोग है. लाइट्स नहीं है रात में. हम लोग को पूरा प्रोटेक्ट करना है हम लोग का करोड़ों का मटेरियल. ते पण गेला आता. अभी वो हम लोग को 24/7 कितना नुकसान हुआ? सर वो तो नुकसान नहीं, ट्रांसपोर्टेशन है, सब कुछ है, लाखों में जाएगा वो. कैलकुलेट करने के लिए चांस नहीं है. हम लोग को सर्वाइव होना है आगे, क्योंकि बिजनेस टोटली हम लोग का अभी बंद हो गया है, टोटली बंद हो गया है. अभी हम लोग का जो भी पार्टीज है जिनको हम सप्लाई करते हैं वो उनका बिजनेस स्टॉप नहीं कर सकते. उनका हम लोग का रिलेशन बहुत क्लोज है, लेकिन उनको भी उनका कंपनी चलाना है. वो लोग शिफ्ट डाइवर्ट हो जाएंगे. अभी वापस हम लोग कब खड़े होएंगे तब वापस हमको जाना पड़ेगा. तब तक बिजनेस ही टोटल बंद, खर्चे डेली के चालू है. और सर मेन क्या खराब लग रहा है, 30 इयर्स ऑलमोस्ट हो गए हम लोग को, और प्योरली हमारा इंडस्ट्रियल यूनिट से, हमारा स्क्रैप का नहीं, कुछ भी नहीं है, कोई ये नहीं. CNC VMC इथं खाली आहे. आणि आम्ही शासनाला CGST SGST दर महिन्याला लाख रुपये आम्ही भरत होतो. आमचं सगळं रितसर होतं, ESI वगैरे हे सगळं होतं पद्धतशीर. आणि टाटा मोटर, बजाज ऑटो, सँडविक, ॲटलास कॅपको ह्या लोकांना सगळे सप्लाय होते. इथून करोड लोकांचा रोजगार गेला साहेब. अचानक 15 दिवसाची हे म्हणतात वर्षाची नोटीस दिली, काय नाही, 15 दिवसाची नोटीस दिली होती फक्त. 8 दिवसात तर सगळं चुरा करून टाकलं. आता ही तुम्ही जे करताय ती मग जागा तुमची आहे का तुम्ही रेंट आउट केली? आम्ही स्वतःची जागा आहे, आमची स्वतःच जागा, खरेदी खत वगैरे आहे. ग्रामपंचायतला आमची नोंद आहे. ग्रामपंचायत नंतर ते म्हणले तुम्ही गुंठेवारी करून घ्या कॉर्पोरेशनला, तर आम्ही गुंठेवारी पण केलेली आहे. तरी केल्यानंतर कारवाई गुंठेवारी केलेली पण पाडलं त्यांनी. किती किती इथं पलीकडे का तुमचं? 2002 नंतरची गुंठेवारी फक्त चालेल. 2003ला 5ला केलेली चालणार नाही म्हणून पाडून टाकलं त्यांनी. आणि खूप लोक कुणाच्या CNC खराब झाल्या, तुम्हाला सांगतो VMC खराब झाल्या, 40 लाखाच्या मशिनरी खराब झाल्या. त्यांनी काढायला वेळसुद्धा दिला नाही. खूप अन्याय केला साहेब.
हे असं लोकांना इतकं ह्यानं अन्याय करणं बरोबर नाही. अक्षरशः लोक रोजगार तर लोकांचा धुळीला मिळालाच, पण लोक रस्त्यावर आले अक्षरशः. आणि ही सगळी तुमच्या मालकांची परिस्थिती आहे आज. मालकांची अशी परिस्थिती आहे, लोकांची मालकच आहे, सगळे मालकच आहेत. हां, असे भिकाऱ्यासारखे उभे आहेत मालक असून. हां, अतिशय म्हणजे क्रूर पद्धतीनं अन्यायकारक कारवाई केली. याला 2 महिने 6 महिन्याची मुदत देऊन तुम्ही ऑलरेडी काढून घ्या, हा रेसिडेन्शियल झोन झाला आहे, आम्हाला इथं दुसरं राहण्यासाठी रहिवाशासाठी करायचं म्हणून सांगितलं असतं तर लोकांनी सबुरीने घेतलं असतं. आम्ही लघुउद्योजक संघटनेची मिटिंग करून आमदारच्या पण कानावर घातलं, पण काही उपयोग झाला नाही. आमदार काय म्हटलं? आमदार काय म्हणले, नाही ते माझ्या काय हातात नाही, तुम्ही वरती जावा म्हटले. वर कुणाकडे जायचं तेच तर आम्हाला कळत नाही ना, वर कुणाकडे जायचं नेमकं. अशा पद्धतीनं बरं, हां. कारवाई तर, हे आहे साहेब, चुकीचं आहे हे सगळं. तुमचं कोणतं आहे? इथेच कंपनी आहे इकडं, या साईडला कोपऱ्याला आहे. या दाखवतो या. दाखव बरं. कुठल्या बाजूला तुमचं? इथूनच दाखव. ओके, हा टेम्पो पांढरा त्या बाजूला. त्याच्या बाजूला माझी कंपनी आहे. सगळ्या इंडस्ट्रीचं काम करत होतो, टाटा मोटर्सचं काम करत होतो, टॅकोचं करत होतो आम्ही. सगळे बाहेरच्या कंपनीचं काम करत होते. 20 कामगार माझ्याकडे कंपनीत होते कामाला. कामगारांचं काय? काय नाही, आता त्यांना शिफ्टिंग केल्याशिवाय पण ते आता त्यांचा पण रोजगार गेला ना सर. आता आम्हालाच काम नाही राहणार तर काय होणार ते आता. कितीचं नुकसान झालं? झालं माझं 10-15 लाखाचं नुकसान झालं. मशीनीवर डायरेक्ट हातोडा मारला आहे. मशिनीवर पण हाताला मारला. डायरेक्ट टाईम नाही दिली नाही. 15 दिवसात टाईम आता एखाद्या भाडेकरूला जर काढायचं असेल तर त्याला आपण म्हणतो 1 महिन्यात अगोदर सांगतो. तुमचं कुठं आहे? इथं देखिए हमारा ये टेम्पो जो खड़ा है, हाँ ये टेम्पो है, उसमें हमारा मशीन पीछे दो मशीन वो रह गए, उसको अंदर डायर दबा दिए. सामने हमारा टेबल वगैरह सब मशीन से हम बहुत ढेर सारे मशीनें निकाले, लेकिन सामने बोला ऊपर हम बच्चे लोग रहते हैं, लेकिन वो डायरेक्ट वो रूम तोड़ दिए उन्होंने. रूम तोड़ा, पहले ऑफिस गिराया, रूम तोड़ा. कितने लोगों को नुकसान हो गया मालूम. देखो ये लड़के को देखो हमारे साथ काय आलं? पुलिस वाले धक्का मारे, इधर लगा. हाँ ये नगर पालिका वाले धक्का मारे, वो लगा. हाँ ये लगा 4 टाका ये पूरा कटा है. 4 टाका इधर लगा. काम करतो का तुझ्याकडे? हाँ हम काम करते हैं साथ में. हाँ मेरे साथ में काम कर. 6 बजे सुबह 6 बजे गाड़ी आई. 6 बजे हमारा 2 मशीन अंदर रह गया था निकालने के लिए. हमने सब सामान निकाल के बाहर रखा, लेकिन उन्होंने JCB ला के उधर लगाया और बाद में मार के भगाने लगा. तब तक ऊपर से एंगल गिरा, इधर लग गया. हमको सुबह लेके जाना पड़ा हमको. ये सर हमारे साथ में रहते हैं. यांना इंडस्ट्री हलवायची होती. पहिले लाईट जर काढली असती तर एवढा वेळ लागला असता, महिनाभर टाइमलाईन भेटला असतं ना लोकांना. इथं लाईट जर नसती तर इथं कोणी काम केलं असतं का? प्रोजेक्टर मशीन हमारा मग लोकांचं नुकसान झालं असतं का मला सांगा तुम्ही? अजिबात नुकसान झालं नसतं लोकांचं. टाइमलाईन भेटला असतं लोकांचे. 40 वर्षात साहेब इथं एकदाही आग लागलेली नाही कुठल्याही प्रकारचं. ह्या भागात इथं हे लघुउद्योजक संघटनेचा सगळे एरिया होता. इथं सगळे उद्योग चालत होते. टाटा मोटर, बजाज ऑटो, सँडविक, ॲटलास कॅप्को सगळ्या कंपन्यांना सप्लाय होते. प्रत्येक कॉम्पोनंट प्रोव्हाइड करत होते. इथनं CNC VMC होत्या. सगळेजण CGST केंद्र सरकारला, राज्य सरकारला भरत होते. इथं कुठली जाळपोळ, कधी आग लागलेली कुणाला विचारा, इथं कधी आग लागली का म्हणून कुणाला विचारा. इथं आता मला सांगा, आता भंगारची वगैरे काही दुकानं नव्हती, सगळ्या कंपन्या होत्या. स्क्रॅपचं काहीच नव्हतं इथे. स्क्रॅपचं इथं काय खाली होतं. खालच्या भागाला आहे. हा, खालच्या बरोबर. गेलो तिकडे स्क्रॅप होतं. ते कागद वगैरे गोळा करून आणणारे, व्यवसाय करणारे ते तिकडे खाली याच्या पलीकडे तिथे रेसिडेन्शियल दिसतंय मला सगळं. प्राधिकरणाचा एरिया. तो प्राधिकरण आहे बघा. त्या साईडला तुम्हाला बिल्डिंग दिसतील राहण्याच्या सगळ्या. त्या सगळ्या प्राधिकरणाचा एरिया आहे. मध्ये बफरिंग लँड आहे त्याला ॲग्रिकल्चरची बऱ्यापैकी. आणि मग इकडं हे रेसिडेन्शियल केला साहेब. अगोदर हा रेसिडेन्शियल नव्हता, आत्ता केला होता. मग आत्ता केला तर ॲटलिस्ट वर्ष सामान्य आमचं म्हणणं आहे की मुदत द्यायला पाहिजे होती आम्हाला. तुम्ही उचला, दुसरीकडे शिफ्ट व्हा. कारण हे 2 दिवसाचं काम नाही आहे साहेब. आम्हाला 20-20 वर्ष लागली स्टँड व्हायला. माझ्या ते आता म्हणतात की त्यांना 20 वर्ष उभं राहायला लागली. समोर माझ्या आता हे क्रेनने उचलले ते. हे तुमचं आहे ना? तुमचं ना? क्रेनचा रेट काय बरं आता आधी? सर अभी हम लोग का क्रेन का ऑलमोस्ट 40 लाख रेट है क्रेन का. वो इसके तो गर्डर्स और ऑलरेडी हमने शिफ्ट कर दिया है. वो अभी कैसा होता है डिसेंबल करना, वापस वहाँ पे असेंबल करना, ये इजी नहीं है. बहुत बरोबर. आता मला सांगा, तुम्ही मशिनरी इथून घेऊन चाललात बरोबर, ऑलरेडी बहुत शिफ्ट कर दिया है, काफ़ी कुछ शिफ्ट कर दिया हमने. पण मग आता क्रेन ही रेंट आउट केली तुम्ही? ये तो सर डेली चल रहा है, कितने दिनों से चल रहा है. और रेट्स भी क्रेन का ट्वाइस प्राइस चल रहा है, लेकिन हम लोग को लेना ही पड़ता है. सब जगह वही है. ट्रांसपोर्टेशन में वो हाल है, हर जगह वही हाल है.
और हमारा मजबूरी है कि हम लोग को जल्दी शिफ्ट नहीं करेंगे, वापस किधर स्टेबल होके हमको काम चालू करना पड़ेगा। बरोबर आहे. तुम्ही आता तुमचं कसं काढायचं आता काय? आता जेवढं आमचं जमल तेवढं आम्ही काढलेलं आहे आणि आता स्क्रॅपवाल्याला उचलून भरून घ्या, काय दे काय ज्या रेटला भेटेल ते घेऊन जायचं. कारण परत म्हणतात आता माहीत नाही, पण असं म्हणतात की 15 दिवसात सगळं आम्हाला हलवायला सांगितलेलं आहे. हा, मग मी पालिकेत बोललो, त्यांनी सांगितलं की 15 दिवसात परत आहे ते उचला, नाही तर परत तेही जप्त होईल सगळं. करतील आता. मग जे स्क्रॅपवाले पण उचलायला तयार नाही, ते भाव खातात. ज्या रेटला द्यायचे ते द्या, पण आता जसं घ्याय ते घेऊन जा. आता मी काय करणार और त्याच्यासाठी? एक पॉइंट ये था सर कि आज गवर्नमेंट के पास इतने स्पेशलाइज ऑफिसर्स है, उन्होंने जो हमको 15 डेज का टाइमलाइन जो दिया वो लगता है कि बराबर है. उनको नॉलेज इतना होना चाहिए. मशीनरी को सेटअप को सर फाउंडेशन रहता 20-20 फुट नीचे. ये पॉसिबल है कि हम लोग का कपड़े का मार्केट होता ना अगर, तो आप एक्सेप्टेड है कि भाई चलो कपड़े का मार्केट 15 दिन में शिफ्ट. पॅक केले निघाले. ये कैसे कर सकते हैं? मशीनरी से सर इंडस्ट्रियल लाइन को आप 15 दिन का, वो गलत है. कारवाई अशी केली सर, जसं काय आम्ही गुन्हेगार आहे, भारताचे नागरिक नाही. जसं काय आमच्यावर आक्रमण केलं यांनी, आम्ही काय देत होतो, म्हणजे हे करत होतो, रॉंग काय करत होतो. और अगर रोहिंगा बिहिंगा म्हणत होते ते काहीतरी. काय सापडलं का? कोण सापडलं असलं तर सांगा म्हणा, कुठला रोहिंगा सापडला. किती येणार आहे? 2 लोक 4 लोक आले, 2 लोक 4 लोकांसाठी तुम्ही लाखो लोकांना असं करताय का? किती आहे का तिकडे? सीबीआय आहे, क्राईम ब्रांच आहे, पोलीस आहे, ते घुसून काढू शकत होते ना. आणि ज्या एरियामध्ये तुम्हाला वाटतंय की या एरियामध्ये आता तिकडे आग लागली होती, तो एरिया तसंच आहे. जर त्या एरियामध्ये तुम्हाला लागतंय की इकडे बांगलादेशी लोक आहेत, तर तुम्ही त्या एरियाला सील करून तुम्ही तिकडे कारवाई करा ना. तुम्ही पूर्ण चिखली कुदलवाडीमध्ये कशाला कारवाई करताय? हे सगळं गेलेलं आहे. आणि सगळे आमचा काय गुन्हा होता याच्यामध्ये? आमचा काय गुन्हा नव्हता. आम्ही इथे व्यावहारिकपणे इमानदारीने इकडे धंदा करतोय, काम करतोय, तर आमच्या पाडण्याचा काय संबंध आहे? आणि जर तुमचा हा झोन तुम्ही सांगता आहे की हा रेसिडेन्शियल झोन आहे, तर इकडे लाखो फॅक्टरी आहे, तुम्ही हा झोन तुमच्या पेपरवरती कन्वर्ट करा ना, आम्हाला इंडस्ट्रियल झोन करून द्या. आणि जर आम्ही चूक केली इकडे येऊन, तर आम्हाला तुम्ही एक पेनल्टी मारा. कारण आम्ही इकडे 1-2 वर्षांनी नाही आहे, आम्ही इकडे 30 वर्षांनी काम करतो आहे. जर तुम्हाला लागतं आहे की ह्या झोन वेगळा आहे, तर तुम्ही आम्हाला पेनल्टी मारा, फाईन मारा, टॅक्स वाढवा आणि झोन बदली करून आम्हाला इंडस्ट्रियल झोन डिक्लेअर करून द्या ना, तो सगळा झोन. बरोबर आहे. चला आता काय झोनचा मुद्दा इथे सगळ्यात आहेच आहे महत्त्वाचा. आता त्या साईडला तिकडं प्राधिकरणाचं रेसिडेन्शियल आहे, मध्ये एक बफरिंग स्पेस त्यांनी ठेवली, ती थोडी ॲग्रिकल्चर लँड दिसते मला. आणि मग इकडं हे इंडस्ट्रीयलचं सगळं प्रकरण आहे आताच्या घडलं तरी असं दिसतंय. मूळ मुद्दा काय? मशिनरीज इतक्या मोठ्या आहेत. बरं, हेवी मशिनरीज असतात, स्पेअर पार्ट्स बनवायचे असतात. आता इथे इतकं मोठं पिंपरी चिंचवडचं सुद्धा ऑटोमोबाईलचं मार्केट आहे, त्याच्यासाठीचे स्पेअर पार्ट्स द्यायला लागतात. प्लास्टिकचं असतं, मेटल असतं, असं सगळं आहे. फक्त स्क्रॅप पुरतं मर्यादित नाही. बरं, स्क्रॅप हाही काय म्हणजे भंगार ह्याचा जो धंदा आहे, तो सुद्धा मूळ धंद्यातून जे काय उरलेलं आहे ते घेणं, त्याचं रिसायकलिंग करणं, या सगळ्याशीच निगडीत आहे. त्यामुळे हे एकात एक अशा सगळ्या अडकलेल्या वेगवेगळ्या व्यवस्था आहेत. आता हिंदुत्ववादी संघटनेला रोहिंग्यांचा किंवा हिंदू मुस्लिम असा रंग देत असेल, आणखी कोणाला इथं मराठी नॉन मराठी दिसत असेल, आणखी कोणाला तरी वाटत असेल की म्हणजे पालिकेचे 2-3 महत्त्वाचे विषय होते. त्यांचं म्हणणं होतं की इथे लॉ आणि ऑर्डर मेंटेन करणं, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे छोट्या छोट्या बऱ्याच ठिकाणी गल्ल्यात, तर त्या ठिकाणी इल्लिगल गोष्टी होणं आणि मग परत आग लागणं, मग परत जाता येत नाहीत तिथे आतमध्ये. अशा बऱ्याच एकमेकांमध्ये एक गुंतलेल्या गोष्टी आहेत. पण मूळ काय आहे सगळ्याचं की एक स्पेसिफिक बफरिंग टाईम देणं, तिथून त्या गोष्टी नियमितपणे पुढे जाणं आणि एक स्मूथली सगळी प्रोसेस होणं, हे एक्सपेक्टेड होतं. तसं ते घडलं नाही. त्यामागे बरीच वेगवेगळी कारणं आहेत. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही नक्की सांगा. पण साधारण जमेल तेवढ्यांचं आपण त्यांना आपल्या स्क्रीनवर आणायला आणि त्यांना बोलायला आपण संधी देऊ. ते इल्लिगल असेल, त्याच्यावरती कारवाई झाली, आता हे सगळं दिसतंय, तर ते पुढे काय होईल, पालिका नक्की काय करणार आहेत, आणि त्याहून पुढे आणखी एक महत्त्वाचा, इथे आता कोणकोणते बिल्डर डोळ्यात ठेवून आहेत, सगळ्या गोष्टी प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळतील. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणेसोबत मी ओमकार वाबळे, चिखलीमधून मुंबई तक.